मराठी कथासंग्रह वाईज अँड अदरवाईज. लेखिका सुधा मूर्ती. कथा पैसे द्या नाहीतर जीव देईन. इन्फोसिस फाउंडेशनमध्ये आम्हाला वर्षाला किमान 10,000 पत्रे येतात. ती सर्व पत्रे उघडून वाचायची म्हणजे माझ्या सेक्रेटरीला एक महाकर्म कठीण काम असतं. काही पत्रे वाचून डोळे खाडकन उघडतात, तर काही पत्रे विक्षिप्त विनोदी असतात. एक दिवस मला एक पत्र आलं. अगदी आणीबाणीची परिस्थिती सूचित करणारं होतं ते पत्र. ते चांगलं 5 पानी पत्र होतं व एका महिलेनं लिहिलेलं होतं. पहिल्या 2 पानामध्ये शेअर बाजारात कशी उलथापालथ होत असते त्याचं वर्णन केलेलं होतं. आपण चुकीचा स्टॉक विकत घेण्यात स्वतःचे पैसे कसे घालवले ते तिनं लिहिले होतं. पण तिला खरंखुरं जे काही म्हणायचं होतं ते शेवटच्या काही ओळींमध्ये लिहिलेलं होतं. तिने आपल्या मूर्खपणापायी जी काही कर्जे करून ठेवली होती ती सर्व मी फेडावी असं तिचं म्हणणं होतं. तिनं म्हटलं होतं तशी रक्कम काही फार मोठी नाही, फक्त 5 कोटी आहेत. ही स्त्री कोण ते काही मला माहीत नव्हतं. हे असलं काहीतरी लिहिण्याचं तिचं धारिष्ट व्हावं याची मला मोठी गंमतच वाटली. मी उत्तर पाठवलं. पुढच्याच आठवड्यात तिच्याकडून आणखी एक पत्र आलं, परत 5 पानांचं. पण आता तिने त्याला आपल्या घरगुती अडचणींचा वाडा वाचला होता व मी तिला मदत करणं कसं अत्यंत गरजेचं आहे तेही लिहिलं होतं. मी जर तिला पैसे पाठवले नाहीत तर तिने आत्महत्या करीन अशीही धमकी मला दिली होती व त्या आत्महत्येला अर्थातच मी जबाबदार असणार होते. या असल्या पत्राला उत्तर तरी काय देणार मी अर्थातच काही लिहिलं नाही. 2 आठवड्यानंतर परत तिचं पत्र आलं. त्यात तिनं मला पाषाण हृदयी स्त्री म्हटलं होतं. मला माझ्या बांधवांविषयी साधी करुणा, प्रेम, अनुकंपासुद्धा वाटत नाही आणि मी अशी व्यक्ती मानवजातीची सेवा करण्याच्या कामाला कशी लागली याचंच तिला आश्चर्य वाटत होतं. ही अशी पत्रे वाचली की मला कुठेतरी दुःख होतं. या पाठीमागचं जे काही तत्त्वज्ञान आहे ते मला समजू शकत नाही. एखाद्या माणसाने तुम्हाला जर पैसे दिले नाहीत तर एका क्षणात तो माणूस वाईट कसा होतो? नाहीतर तो माणूस अत्यंत थोर असतो. पुष्कळदा नातेवाईकसुद्धा असं वागतात. ते म्हणतात, तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या नातेवाईकांनाच पैसे देणार नसाल तर त्या नातेवाईकांचा उपयोग तरी काय? मग तुम्ही दुसऱ्यांना तेवढी कशी काय मदत करता? मदत या शब्दाचा खराखुरा अर्थ तर फारच लोक थोडे जाणतात. आपण आपल्या देशबांधवांना आणि पर्यायानं देशाला मदत केली पाहिजे हे तर खरंच आहे. पण एखाद्या माणसाची परिस्थिती उत्तम असताना त्याला पैसे देणं म्हणजे मदत नव्हे. दुसरं घर घेण्यासाठी, महागडे दागिने विकत घेण्यासाठी किंवा परदेश प्रवास करण्यासाठी कुणाला पैसे देणं म्हणजे काही मदत नव्हे. जर कुणी झटपट श्रीमंत होण्याच्या आशेने शेअर बाजारात पैसे गुंतवले व त्यात त्याचे नुकसान झाले तर अशा व्यक्तीला इतरांनी मदत काय म्हणून करावी? जी माणसे दुसऱ्याकडून मदतीची अपेक्षा करतात त्यांच्या अंगात काही गुण असले पाहिजेत. जर आपल्याला पैसा मिळवण्याचे इतर सर्वच मार्ग खुंटले असले तरच आपण दुसऱ्यापुढे मदतीचा हात पसरावा आणि तोही काही आजारपण उद्भवले असेल व त्यासाठी मदत हवी असेल किंवा शिक्षणाला मदत हवी असेल तरच. एक गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी की हा आपला पैसा नाही. देणगी देणाऱ्या माणसाने काही वेळेला स्वतःची काही सुखे बाजूला सारून आपल्या कुटुंबियांची सुखे बाजूला ठेवून रक्कम उभी केलेली असू शकते. तो पैसा मिळवण्यासाठी अहोरात्र मेहनत केलेली असू शकते. शिवाय
आपले पैसे आपण कोणाला द्यायचे आणि कोणाला नाही हे ठरवण्याचा अधिकार त्या दात्याचाच असतो. दान देणाऱ्याचा हात हा ते दान स्वीकारणाऱ्या हातापेक्षा नेहमीच वरच्या पातळीवर असतो. जर कुणी मला कधी शाल भेट म्हणून दिली तर त्या शाली आडून बरेच वेळा विनंती अर्जही येतात. जर एखाद्या व्यक्तीने माझी प्रशंसा केली तर बरेच वेळा त्या प्रशंसेचा शेवट एखाद्या मागणीने होतो. त्यामुळे मी फक्त अशाच माणसांना मदत करायचं ठरवलं ज्यांना कशाचाच कुणाचाच आधार नाही. आपण जर त्यांना मदत केली नाही तर त्यांचा अक्षरशः विनाश ओढवेल. ही अशी माणसं, हीच माझी माणसं, तेच माझे नातेवाईक. मी त्यांच्यासाठी काम करते. मग ज्यांची जात, उपजात, लिंग, भाषा किंवा राजकीय निष्ठा कोणतीही असो, जर आमच्यापाशी त्यांना मदत करण्यासाठी पैसे उपलब्ध असतील तर ती आम्ही जरूर करतो. त्या लोकांकडून मी त्या बदल्यात कसलीही अपेक्षा ठेवत नाही, पुष्पगुच्छाची सुद्धा नाही. त्यांच्या डोळ्यात तरळणारा आनंद हेच माझं पारितोषिक. त्या स्त्रीच्या आत्महत्येची धमकी देणाऱ्या पत्रानंतर मी माझ्या सेक्रेटरीला सांगून ठेवलं आहे, ही असली पत्रे माझ्यापर्यंत पाठवूसुद्धा नकोस. त्या आधीच फाडून फेकून देत जा. त्यामुळेच आजकाल मला कमी पत्रे वाचावी लागतात.